सीएनजीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील एका पंपावर स्कूल बस सीएनजी भरायला आली होती, मात्र त्याला सीएनजी मिळालं नाही। त्यामुळे शाळेतले विद्यार्थी कसे आणणार असा प्रश्न आता चालकांना पडलाय। महानगर गॅस लिमिटेड मुंबई महानगर प्रदेशाला मोठ्या प्रमाणात सीएनजी आणि पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा करते। गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागामध्ये सीएनजी पुरवठा अंशतः विस्कळीत झालाय। याचा मोठा फटका शालेय बसला देखील बसतोय। वडाळा येथील SIWS या शाळेची बस चालवणाऱ्या चालक गणेश शिंदे यांनी सांगितलंय की ते 3.5 तास रांगेत उभे राहिले, तेव्हा त्यांना आता गॅस भरता आलाय। आपल्यासोबत शाळकरी बस चालवणारे दादा आहेत। तुमचं नाव सांगा, कुठल्या शाळेसाठी बस चालवतात आणि सीएनजीचा फटका कसा बसलाय? माझं नाव गणेश शिंदे आहे। मी SIW स्कूल बसचा ड्रायव्हर आहे आणि मला 3 ते 3.5 तास गेले सीएनजी भरायला। तुम्ही कुठल्या पेट्रोल पंपावर गेले होते आणि काय नेमकी तिथली वातावरण होतं? मी अरोरा सीएनजी पंप आहे ना, तिकडे गेलो होतो। मग तिकडे एवढा लाईन लागले होतं, कम से कम मला 3-3.5 तास गेले सीएनजी भरायला। आता सकाळची शाळा सुटलेली, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घरून घेऊन चाललेला, पुन्हा संध्याकाळच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची खेप आहे का? हो आहे ना। मग त्यावेळेस सीएनजीचं कसं करणार आहे? आता बघू, आता काय तेच विचार चालला। आता परत सीएनजीला लाईनला उभं राहायला लागेल किंवा नाहीतर आम्हाला दुसरी बसेस अवेलेबल करायला लागेल त्या हिशोबाने, त्या पेट्रोलवर। हां, डिझेलवाले। पण यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आजही सीएनजी मिळाला नाही तर मग उद्याचं कसं असतं? मग उद्या आम्हाला एकच पर्याय आहे, गाडी उभा करून ठेवायला लागेल। मग या विद्यार्थ्यांचं कसं होतं? त्यांना त्यांचे आईबाप घेऊन येतील। दुसरा विषय, दुसरा आपल्याला प्रोसेस नाही आता काही। तुम्ही ज्यावेळेस रांगेत उभा होतात, किती रांगा त्या ठिकाणी होत्या? मिनिमम 2 ते 2.5 किलोमीटर लाईन होती। हे जर पाहिलं तर ड्रायव्हर आहेत, त्यांची ही बस आहे। या बसवर सुद्धा सीएनजी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही सीएनजी बस ते चालवतात, पण सीएनजी बंद असल्यामुळे, सीएनजीचा पुरवठा थांबल्यामुळे आता शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला सुद्धा फटका बसलेला आहे। त्यामुळे सीएनजी कधी सुरू होणार हे सुद्धा, आणि सीएनजी मग पेट्रोल पंपावर कधी येणार आणि मग पुन्हा एकदा प्रवास कसा सुरळीत होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.